नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 जानेवारी 2026 महिन्यातील पहिल्या महिन्यातील शेवटचा दिवस आहे. 31 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी कधी कधी फिरकी देखील घ्यावी लागते. एकही ऑप्शन बरोबर नाहीये. योग्य उत्तर काय आहे? तमिळनाडू. तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प हा जो काही टायगर रिझर्व्ह आहे तो या ठिकाणी स्थित आहे. कोणत्या राज्याच्या अंतर्गत? तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल मंगूबाई पटेल यांनी कोणते वर्ष कृषी वर्ष ॲग्रिकल्चरल इयर बरोबर किंवा ॲग्री इयर शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2026 हे वर्ष या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश राज्याचे वर्तमानमधील राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल यांनी या ठिकाणी हे वर्ष कृषी वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. सोबत कृषी क्षेत्राचे बजेट 27,000 कोटी रुपयापर्यंत देखील या ठिकाणी वाढवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश हे 2026 हे वर्ष शेतकरी कल्याण वर्ष म्हणून साजरे करणारे भारतातील पहिले राज्य बनला. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक डी 2026 वर्ष. काय म्हणून घोषित केलं? कृषी वर्ष. कोणत्या राज्याने? मध्य प्रदेश राज्याने. तर लगेच सुरुवातीलाच मध्य प्रदेश बद्दल एकदा चर्चा करूया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री मोहन यादव. राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल. राजधानी भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये पहिली ड्रोन स्कूल सुरू झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी गोष्ट कन्फ्युजन करणारी आहे. तुम्हाला काय विचारलं आहे? अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये पहिली ड्रोन स्कूल सुरू झाली आहे? तेव्हा योग्य उत्तर आहे नागालँड. परंतु तुम्हाला जर असं विचारलं भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये पहिली ड्रोन स्कूल सुरू करण्यात आली तर तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे? तर मध्य प्रदेश. लिहून घ्या. 10 मार्च 2022 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी मुख्यमंत्री तेव्हाचे होते शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते भारतातील पहिल्या ड्रोन शाळेचे उद्घाटन करण्यात आलं होतं. त्या शाळेचा उद्देश तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आणि दरवर्षी हजारो पायलट तयार करणे या ठिकाणी या शाळांचा मागचं हे या ठिकाणी उद्देश होतं, एम होतं. क्लिअर? तर तत्पूर्वी या ठिकाणी भारतातील पहिली ड्रोन शाळा कुठे सुरू झाली? तर मध्य प्रदेशमध्ये. आणि अलीकडेच कोणत्या राज्यातील पहिली ड्रोन स्कूल सुरू झाली? तर तेव्हा योग्य उत्तर आहे नागालँड. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या देशामध्ये UPI लॉन्च होणार आहे आणि भारताची जी काही डिजिटल पेमेंट पोहोच आहे बरोबर का नाही ते या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होणार आहे? मला कमेंट करून सांगा UPI या शब्दाचा फुल फॉर्म. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इंडियाज वर्ल्ड लीडिंग UPI इज सेट टू लॉन्च ट्रायल ऑपरेशन्स इन जपान. बरोबर, ट्रायल ऑपरेशन्स या ठिकाणी होणार आहेत जपान या देशाच्या अंतर्गत. आणि जेव्हा ते सक्सेसफुल होईल तेव्हा या ठिकाणी अजून आपली जी काही UPI ची पोहोच आहे ती वाढण्यासाठी मदत होणार आहे. बरोबर, तर पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत साने ताकाची. राजधानी आहे टोकियो. चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा आहे जापनीज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. कोणत्या राज्याने बॅसिलस सबटिलिसला राज्य सूक्ष्मजीव म्हणून अधिकृतपणे घोषित केलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याने बॅसिलस सबटिलिसला राज्य सूक्ष्मजीव म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. बॅसिलस सबटिलस हा शब्द किंवा या ठिकाणी हे जे काही राज्य सूक्ष्मजीव आहे याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे आंबवलेल्या पदार्थांमध्ये आढळतं. या ठिकाणी ही देखील गोष्ट तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट म्हणून लक्षात ठेवायची आहे. तर कोणत्या राज्याने राज्य सूक्ष्मजीव म्हणून या ठिकाणी बॅसिलस सबटिलिसला या ठिकाणी घोषित केलेला आहे? तर केरळ राज्याने.
केरळ. ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 5. अभिनेत्री शारदा यांनी 2024 सालचा JC डॅनियल पुरस्काराने त्यांना नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे. कोणाला? अभिनेत्री शारदा यांना. तर हा पुरस्कार कोणत्या राज्य सरकारकडून दिला जातो? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे केरळ. तर केरळ राज्य सरकारकडून या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो, JC डॅनियल पुरस्कार. या पुरस्काराने आणि विशेष म्हणजे 2024 साठीचा हा पुरस्कार आहे जो की देण्यात आला आहे अभिनेत्री शारदा यांना. ठीक आहे. प्रश्न आहे पुरस्काराबद्दल. तर लगेच नवनवीन या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले जे काही पुरस्कार आहेत वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्याच्यावरती लगेच चर्चा करूया. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना. 2024 चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना. बाल साहित्य पुरस्कार 2025 सुरेश सावंत यांना. 2025 चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना. चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 शरण कुमार लिंबाळे यांना. टर्नर पुरस्कार 2025 नेना कालू यांना. नृत्य कलानिधी पुरस्कार 2026 उर्मिला सत्यनारायणन यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना. आणि विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 6. राजस्थान राज्य सरकारने सुरू केलेल्या राज उन्नती हा जो काही इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे, कोणत्या केंद्रीय व्यासपीठावरती आधारित आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C प्रगती. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर प्रगती या जे काही सेंट्रल जे काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती हे बेस आहे. आणि प्रगतीचा फुल फॉर्म काय? प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी असं मराठीमध्ये म्हणता येईल. महत्त्वाचे प्रकल्प, योजना आणि सार्वजनिक तक्रारींचे प्रलंबित प्रश्न सोडवणे, प्रशासकीय अडथळे दूर करणे आणि कालबद्ध अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. आणि या सर्व उद्देशाने या ठिकाणी राजस्थान राज्य सरकारने सुरू केलेला जो काही इनिशिएटिव्ह आहे राज उन्नती उपक्रम तो या ठिकाणी प्रगती या केंद्रीय व्यासपीठावरती आधारित आहे. राजस्थान ज्या राज्याची स्थापना 30 मार्च 1949 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, तर राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने उत्कृष्ट कथाकथनासाठी 2026 चा एलिझा स्किडमोर पुरस्कार मिळवण्यासाठी कोणाची निवड केलेली आहे? तर पर्याय क्रमांक B कथाकथनासाठी क फॉर कथा, क फॉर कार्लटन वॉर्ड ज्युनियर असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. बरोबर. तर CV ज्युनियर, कार्लटन वॉर्ड ज्युनियर यांना या ठिकाणी पर्यावरणीय समस्या समजून घेण्यासाठी तल्लीन कथाकथनाचा वापर करण्यासाठी त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्य सरकारने UCC कायदा 2024 मध्ये प्रक्रियात्मक प्रशासकीय आणि दंडात्मक सुधारणा आणण्यासाठी समान नागरी संहिता सुधारणा अध्यादेश 2026 लागू केलेला आहे राज्याच्या अंतर्गत? तर पर्याय क्रमांक A उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि ही जे काही या ठिकाणी अध्यादेश आहे लागू करण्यात आला आहे 2026 याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या. या सुधारणांचा उद्देश महिला सक्षमीकरण, डिजिटल प्रशासन आणि पारदर्शकता म्हणजेच ट्रान्सपरन्सी वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. विशेष म्हणजे अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. उत्तराखंड हे राज्य स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. ही देखील गोष्ट मला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. उत्तराखंड ज्या राज्याची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह, राजधानी आहे देहराडून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदादेवी आणि गंगोत्री. आणि 2 महत्त्वाचे धरण टेहरी आणि कोटेश्वर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. पंचम पंचायत सहाय्य आणि संदेशन चॅटबॉट कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D पंचायती राज मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंचायती राज मंत्रालयाच्या द्वारे या ठिकाणी पंचम पंचायत सहाय्य आणि संदेशन चॅटबॉट या ठिकाणी या मंत्रालयाने सुरू केलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. पंचायतींच्या पारंपरिक कामकाजाचे आधुनिकीकरण आणि सुव्यवस्थितीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे याच्या मागचं. आणि युनिसेफच्या तांत्रिक सहकार्याने हा डिजिटल उपक्रम विकसित करण्यात आलेला आहे. युनिसेफच्या मदतीने विकसित करण्यात आला आहे.
युनिसेफ, फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड, मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र बालनिधी, ज्याची स्थापना 11 डिसेंबर 1946 ला झाली आणि ज्याचे वर्तमानमधील कार्यकारी संचालक आहेत कॅथरीन एम रसेल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडे चर्चेमध्ये असणारे श्री महाकालेश्वर मंदिर मध्य प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक सी उज्जैन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे तर हे जे काही श्री महाकालेश्वर मंदिर आहे त्याच्यामध्ये VIP दर्शनाविरोधातील याचिकेवरती सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच या ठिकाणी नकार दिला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हे मंदिर या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. त्याच्यामुळे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहेत, आपले महादेव यांना समर्पित आहेत आणि भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पवित्र शिव मंदिरांपैकी एक हे आहे. श्री महाकालेश्वर मंदिर उज्जैनमध्ये स्थित आहे, म्हणजेच मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. 11 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील पहिले रजो निवृत्ती क्लिनिक सुरू केलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणताल की सर हे जे काय रजो निवृत्ती क्लिनिक आहे याच्या मागचा नेमका उद्देश काय? तर लिहून घ्या. याच्या मागचा उद्देश रजो निवृत्तीच्या काळामध्ये महिलांना तज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक समुपदेशन आणि आवश्यक तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. तर भारतातील पहिलं रजो निवृत्ती क्लिनिक हे या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. शेवटचा प्रश्न, भारतातील पहिल्या FRP फ्लॅट रोल्ड प्रॉडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए ओडिसा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या जे काही प्रकल्प आहे युनिट आहे त्याच्यामुळे काय होणार आहे तर या प्रकल्पामुळे ॲल्युमिनियम मूल्य साखळी मजबूत होतील, याच्यासाठी बूस्ट करण्यासाठी मदत होईल, जागतिक लक्ष वेधले जाईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देखील निर्माण करण्यासाठी मदत होईल. या उद्देशाने भारतातील पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रॉडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन ओडिसा राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 जानेवारी की 4 जानेवारी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे.